लंबे आज कटे तेरे संगे स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर आज आपण जो काही तो व्हिडिओ एडिट केलेला आहे या सर्वाचे जे काही मटेरियल आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तेथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता। तसंच आपण जे काही बीट मार्क आणि शेकी सेट दिलेले आहेत तुम्ही डायरेक्टली अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। अलाइट मोशन ॲपचे प्रो व्हर्जन टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला नेट बंद करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला इथे प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तर तुम्ही जे काही इथे बीट मार्क इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। सिम्पली आपल्याला बीट मार्कवरती क्लिक करायचं आहे, इथं आपल्याला अशा प्रकारे लेयर्स बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला येऊन इथं प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला इथं मटेरियलची फाईल अशा प्रकारे इथं बघायला मिळेल, तर ती ओपन करून घ्यायचं आहे। मटेरियलची फाईल ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथून कोणतंही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही या जागी तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला येऊन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ जी काय आहे ती इथपर्यंत वाढून जाईल। आता आपल्याला सुरुवातीला यायचं आहे, इमेजच्या समोर जो काही मोकळा स्पेस आहे त्याच्यात लॉंग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे ते इमेज हे खाली ग्रुप 1च्या खाली स्क्रोल करून घेऊन यायचं आहे। नंतर आपल्याला सिम्पली इमेजला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन सिम्पली ॲड इफेक्टला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला सर्च ऑप्शनला क्लिक करून सॅच्युरेशन म्हणजे SATU असं सर्च करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स नावाचा एक इफेक्ट बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं अशा प्रकारे प्लस चिन्हावर क्लिक करून इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला सॅच्युरेशन जे काय आहे ते पूर्ण -50 किंवा -100पर्यंत करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला व्हायब्रन्स थोडासा इथं वाढवून घ्यायचा आहे। पुन्हा तो ॲडवरती क्लिक करून बॅक निघायचं आहे आणि आपल्याला सिम्पली ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे। इथं याची ऑपोसिटी आपल्याला 100% बघायला मिळेल, ते आपल्याला इथं 20%पर्यंत करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे 20% ऑपोसिटी करून घ्यायचं आहे। सेम आपल्याला पुन्हा जर आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे। आता जे काय आपण इथे इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज पुन्हा आपल्याला ॲड करायचं असेल आपल्याला ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला खाली एक लेअर बघायला मिळेल, तर त्या खालच्या लेअरला क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिकवरती येऊन सिम्पली अशा प्रकारे इथं पुढच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला खाली क्लिक करून गॅलरी ओपन करून घ्यायचं आहे। तर आता जे आपण इमेज खाली ॲड केलेलं आहे तेच इमेज आपल्याला पुन्हा इथं ॲड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे इथे इमेज ॲड होऊन जाईल। नंतर आपल्याला हे इमेज इथं ॲडजस्टही करून घ्यायचं आहे। पुन्हा यातून बॅक निघायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळेल की पहिला ग्रुप आणि बॅकग्राऊंडची इमेज आपण इथे ॲडजस्ट केलेला आहे। आपल्याला सेम प्रोसेस करत दुसरा ग्रुप आणि बॅकग्राऊंडचं जे काही इमेज आहे ते अशा प्रकारे इमेज ॲड करून ॲडजस्ट करून नंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टला क्लिक करून सॅच्युरेशन जो काय मागे सर्च केलेला आहे तर अशा प्रकारे हिस्ट्रीमध्ये आपल्याला बघायला मिळेल, तो ॲड करून घ्यायचा आहे। सॅच्युरेशन आपल्याला मायनसमध्ये करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे ती इमेज ब्लॅक होऊन जाईल। पुन्हा आपल्याला ब्लेंडिंगवरती येऊन 20%पर्यंत आपल्याला इथं ऑपोसिटी करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला समोर लॉंग प्रेस करून इमेज ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे। पुन्हा ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे। नंतर खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलवरती येऊन इथं चौथ्या ऑप्शनला क्लिक करून खाली टच करून गॅलरी ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली या ऑप्शनला क्लिक करून अशा प्रकारे ती इमेज ॲड करून घ्यायचं, नंतर ते इमेज इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर आपण 2 ग्रुप इथे ॲडजस्ट केलेले आहेत, तिसरा ग्रुप तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, तोपर्यंत आपण व्हिडिओ स्किप करूया। तर इथं आपण ॲडजस्टमेंट केलेलं आहे। आता आपल्याला सिम्पली बघायला मिळेल की आपण इथे ग्रुप सगळे ॲडजस्ट केलेले आहेत। आता आपल्याला ॲरोवरती क्लिक करून सिम्पली 13.21 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे। प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन इथून आपल्याला पुढे प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करत घ्यायचं आहे। नंतर आपल्याला पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ जर एक्स्ट्रा असेल तर अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे याची लेंथ ही आपल्याला एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करून अशा प्रकारे डिलीट करून घ्यायचा आहे। इथं आपण प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून घेऊया। अशा प्रकारे आपण इथे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथे आपल्याला खाली 3 लेअर बघायला मिळतील, तर आपल्याला त्या PNGवरती क्लिक करून समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे हे PNG सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे। पुन्हा दुसऱ्या PNGला समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती PNG घेऊन यायचं आहे। अशा प्रकारे इथे PNGवरती यायला दिसून येईल। आता आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये एक आपल्या ॲनिव्हर्सरीचं PNG बघायला मिळेल, ते सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे। नंतर ते PNG आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते ब्लॅक PNG समोर आपल्याला ते PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला याची लेंथ शेवटच्या बीटपर्यंत जाऊन येते या ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आता जे काय आपण PNG ॲड केलेलं आहे तेच PNG पुन्हा एकदा ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला 13.21 सेकंदाच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला अशा प्रकारे हे PNG इथं बरोबर दोन्ही फोटोच्या मध्ये अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। डेमोमध्ये आपण बघितलं असेलच, अशा प्रकारे आपल्याला ते इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे।
आता आपल्याला सिम्पली 13.21 मिनिटाच्या बीटला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे आपल्याला सगळ्यात पुढे जाऊन एक आपल्याला स्पेशल इंक व्हिडिओचा इफेक्ट जो काय तो आपल्याला मटेरियलच्या फाईलमध्ये मिळून जाईल. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. नंतर त्या इमेजला त्या व्हिडिओला क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करायचं आहे. सिम्पली लायटनला क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करून अशा प्रकारे इथे हे ब्लेंडिंग स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे बघायला मिळेल की आपल्याला हे इफेक्ट जो काय तो विजिबल झालेला आहे. आता लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. पुन्हा सिम्पली पुढच्या बीटला येऊन ही लेअर आपल्याला अशा प्रकारे इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला प्रत्येक बीटला ही लेअर पेस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं, बॅक निघायचं आहे आणि ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला ते एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्ट चालू होईल आणि आजचा आपला व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ.